तर आता साई दर्शन झालेलं आहे आमचं आणि आम्ही आता थेट डायरेक्ट त्र्यंबकेश्वर सर त्र्यंबकेश्वर डायरेक्ट. चला मग आता निघूता. शावकार कसं काय वाटत वातावरण? गाडी कुठं गाडी आणि आपण आलो त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी. गाडी कुठं लावायची आणि असा वातावरणामध्ये आपल्याला आनंद असा प्रत्येक गोष्टीचा घेता येतो. तसा हा त्र्यंबकेश्वर मध्ये आल्या आपल्याला आनंद घेता यायलाय. तसं प्रत्येक जणांना त्र्यंबकेश्वर येऊन आनंद घ्यावा, कारण की हे आपलं एक ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापेक्षा एक ज्योतिर्लिंग इथं आहे त्र्यंबकेश्वर. इथं येऊन तुम्ही दर्शन घेऊन जाणे ज्योतिर्लिंगाचं. धन्यवाद. तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडकावे. आता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत. तर आज आम्ही आलो आहोत ब्रह्मगिरीला. तर तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. विचारू तर आपल्या पब्लिकला कसं आहे इकडचं वातावरण. काय म्हणते पब्लिक? अतिशय नंबर 1 असं वातावरण आहे या ठिकाणी. एकदम कसं वाटायले? नंबर 1 एकदम मुख्य कार्यक्रम ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरी पर्वत नंबर 1 क्वालिटी. पर्वतावर जाण्याच्या आधी पायऱ्यावर सुविधा सुद्धा आहे. बघू शकता खूप चांगल्या प्रकारे स्टॉल उभा आहे इथे. आम्ही जात आहेत आमचे सगळे. सध्या आम्ही हर 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 महादेव. ब्रह्मगिरी पर्वतावर जात आहेत. तर आमची पब्लिक आलेली आहे. डायरेक्ट 5G नेटवर्क डायरेक्ट. तर आम्ही सध्या किती अर्ध्याच्या वर आलोत का? झाला आता 5 मिनिटात 5 मिनिटात आम्ही पर्वतावर जाणार आहेत. बघा तुम्ही व्ह्यू. काय करा बाबा, तुम्ही कशी जाणार देवाला? तुमचीच कमाल. येणार आहे आता काय पण कवरी झालं. माहिती आहे बघा, ही माहिती कशी आली बघा. खेड्यात दिसायची कचकच करायची. पुढे ठेवलं तुमचं. हा त्याला पास पाय वरी एकू नको, पाय खालीच बघ. कोल्ड पटन